नमस्कार मंडळी, आज आपण करतोय घोसाळ्याचं भरीत। त्यासाठी मी अर्धा किलो घोसाळी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेली आहेत। आणि घोसाळ्याचं भरीत बनवण्यासाठी आपल्याला हिरवा ठेचा लागणार आहे। त्यासाठी मी लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर अजून मिरच्या वाढवू शकता। बघा, असे तुकडे करून घेतलेत मी लहान लहान। गॅसची फ्लेम ऑन करून एक स्वच्छ भांडं घेतलंय मी, फ्राय पॅन। त्यावर 3 चमचे तेल घालते। तेल छान गरम होऊन देऊया। घोसाळ्याचं भरीत बनवण्यासाठी आपण कुठलेच मसाले वापरणार नाही आहोत। बघा, तेल छान गरम झाल्यावर जिरं घातले अर्धा चमचा तीळ घातले आणि हिंग घातलाय। छान फोडणी होऊन दिली आहे आणि त्यावर हिरवा ठेचा घातलेला आहे। ठेचा छान परतून घ्यायचा आहे। बघा, छान फोडणी परतल्यानंतर सगळी कापलेली घोसाळी आपण ह्यात घालून घेतोय आणि छान परतून घेतोय। घोसाळीला मुळातच पाणी खूप असतं, त्यामुळे पाणी वगैरे काही घालायचं नाहीये। काही जण ही भाजी गिलगिलीत होते म्हणून खात नाही, पण अशा पद्धतीने जर तुम्ही भरीत बनवलं ना तर तुमची लहान काय मोठी आवडीची भाजी होईल। सगळेजण आवडीने खातील। बघा, 5 मिनिटं वाफ द्यायचे। छान शिजवून घेतलीत मी घोसाळी। त्याला बघा स्वतःहूनच पाणी बघा केवढं सुटलंय। मी काही पाणी घातलं नव्हतं। छान घोसाळी शिजून झाली आहे। आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि किंचितशी हळद घालायची आहे, पाव चमचा। छान परतून घ्यायचं आहे। बघा, छान मी परतून घेतलेलं आहे। आता आपल्याला अर्धा वाटी या पाव वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मी पाव वाटी एवढा शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। छान परतून घेते। शेंगदाण्याचा कूट जरा कमी घाला तर घोसाळ्याची चव तुम्हाला येईल, पण खूप सुंदर होते ही भाजी, टेस्टी होते आणि झटपट बनते। 7 मिनिटातच ही भाजी बनते। छान बघा, भाजी आपली तयार आहे। कोथिंबीर घालून मी सर्व करते। लहान मुलांना खूप आवडेल, डब्यासाठी देण्यासाठी झटपट ही भाजी आहे। चपाती बरोबर, भाकरी बरोबर अप्रतिम लागते घोसाळ्याचं भरीत। कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।